सहावी झोन मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला पेढ्यापेक्षाही मऊ आणि तोंडात टाकताच विरघळणारे मस्त दाणेदार रवा बेसन लाडू बनवून दाखवणार आहे. हे लाडू बनवताना आपण फक्त 3 चमचे साजूक तुपाचा वापर केला आहे, तरीसुद्धा पाहू शकता लाडू किती सुंदर आणि परफेक्ट झालेले आहेत. हे लाडू खाताना अजिबात टाळूला चिकटत नाहीत आणि तोंडात टाकताच विरघळतात. हे लाडू मी आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बनवलेत. पद्धत जरी वेगळी असली ना तरीसुद्धा हे लाडू करायला खूप सोपे आहेत. नवशिक्याही सहज बनवतील. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा घालायचा आहे. या रव्याला आपण 0 नंबरचा रवा किंवा बॉम्बे रवा असंही म्हणतो. आता त्याच वाटीने यामध्ये आपल्याला 1 वाटी बेसन पीठ घालायचं आहे. इथे मी घरचं बेसन पीठ वापरले. तुम्ही विकतचंसुद्धा बेसन पीठ हे लाडू बनवण्यासाठी वापरू शकता. आता आपला पोहे खायचा जो चमचा आहे ना, त्या चमच्याने यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घालायचे. आता चिमूटभर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थामध्ये आपण असं थोडंसं मीठ घातलं ना, तर तो पदार्थ आणखीन चवदार होतो. आता आपल्याला थोडीशी हळद देखील यामध्ये घालायची आहे. हळद घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. इथे मी कलरसाठी थोडीशी हळद घातलेली आहे. आता हे तूप आपल्याला पिठाला अगदी छान असं लावून घ्यायचं आहे. जितकं चांगलं तुम्ही तूप पिठाला लावून घ्याल ना, तेवढेच लाडू तुमचे खमंग आणि परफेक्ट बनतील. तर तुम्ही पाहू शकता पिठाला तूप मी अगदी व्यवस्थित लावून घेतले. आपण अशी मूठ वळली ना, तर त्याची परफेक्ट अशी मूठ वळली जाते. आता पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी ग्लासमध्ये पाणी घेतले. तर हे पाणी नॉर्मल आहे ना, थंड ना गरम, नॉर्मल पाण्याचा वापर करून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे. हे पीठ आपल्याला सुरुवातीला थोडंसं मऊसरच मळून घ्यायचं आहे. कारण आपण यामध्ये रवा घातला आहे, तर रवा फुलण्यासाठी थोडं मऊ पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर हे पीठ मळण्यासाठी मला अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी लागले. पिठाचा अंदाज घेतच आपल्याला यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे. आता पीठ आपल्याला 10 ते 15 मिनिटे भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. आता 15 मिनिटे पीठ भिजल्यानंतर तुम्ही पाहू शकता पीठ पहिल्यापेक्षा घट्टसर झालं आहे, म्हणजे यातला रवा ना छान फुलून आलेला आहे. आता आपल्याला परत याला थोडंसं मळून घ्यायचं आहे, म्हणजे ते छान एकजीव होईल. आता पीठ मी थोडंसं मळून घेतल्यानंतर या पिठाचे आपल्याला समान 3 भाग करायचे आहेत. किंवा तुम्ही या पिठाचे ना 2 भागसुद्धा करू शकता. पण 3 भाग केले ना तर याच्या छान अशा छोट्या छोट्या पोळ्या आपल्याला लाटता येतात. म्हणून मी या पिठाचे 3 समान भाग करून घेतलेत. आता आपण याचा एक उंडा तयार केला आहे. आता तयार उंडा आपण लगेच लाटून घेऊयात. त्यासाठी इथे मी अगोदरच पोळपाटाला थोडंसं तूप लावून घेतलं आहे. खरं तर तूप लावायचीही गरज नाही. हे पीठ ना पोळपाटाला बिलकुल चिकटत नाही. पण तरीसुद्धा मी याला थोडंसं तूप लावले, जेणेकरून आपलं पीठ पोळपाटाला चिकटू नये. तर पाहू शकता अगदी सहज याला आपल्याला लाटून घेता येतं आहे. परफेक्ट इथे आपलं लाडूचं पीठ तयार झालं. आता या पिठाची मी छान अशी पोळी लाटून घेतली. ही पोळी लाटताना पहा खूप जास्त जाडही ठेवायची नाही आणि खूप जास्त पातळही करायची नाही. अशी मीडियम थिकनेसची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. आता ही पोळी भाजताना फुलू नये म्हणून ना याला आपल्याला काट्याच्या चमच्याने असे होल करून घ्यायचे आहेत. संपूर्ण पोळीवरती आपल्याला एका बाजूला असे होल करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता याला मी पूर्ण होल करून घेतलेत. आता आपल्याला ही पोळी ना भाजून घ्यायची आहे. आता इथे मी गॅसवरती तवा अगोदरच गरम करायला ठेवला होता. तव्याला मी तूप लावलं नाही. तुम्हाला जर अगोदर तव्याला तूप लावायचं असेल ना तर तुम्ही लावून घेऊ शकता. आता एखादा मिनिट झाल्यानंतर आपल्याला ही पोळी अशा प्रकारे पलटून घ्यायची आहे आणि मस्त खमंग खरपूस आपल्याला मीडियम गॅसवरती ही पोळी भाजून घ्यायची आहे. आता आपण याला थोडंसं तूप लावून घेऊयात. आता ही पोळी भाजताना पहा आपल्याला खरं तर खूप जास्त तूपही लावायची गरज नाही. पण ही पोळी भाजताना आपण जर थोडंसं तूप लावलं ना तर पोळी खमंग खरपूस भाजल्या जाते. म्हणून इथे मी थोड्याशा तुपाचा वापर केला आहे आणि ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता आलटपलट करून आपल्याला दोन्ही साईडला ही पोळी खमंग भाजून घ्यायची आहे पहा. आणि कमीच गॅसवरती भाजून घ्यायची आहे, म्हणजे मिडियम गॅसवरतीच भाजायची आहे. फुल गॅसवरती आपल्याला पोळी भाजायची नाही. फुल गॅसवरती पोळी भाजली ना तर ती पटकन बाहेरून भाजल्या जायला आतमध्ये कच्ची राहू शकते. तर तुम्ही पाहू शकता अगदी खमंग खरपूस आपली पोळी भाजून झाली आहे. आता साईडला ठेवूया आणि आणखी राहिलेल्या पोळ्या याच पद्धतीने आपण भाजून घेऊयात. तर मैत्रिणींनो पाहिलंत ना किती सोपी पद्धत आहे रवा बेसन लाडू बनवायची. ज्या पद्धतीने आपण म्हणजे नेहमीच्या पद्धतीने लाडू बनवतो ना त्या पद्धतीने लाडू बनवताना बेसन भाजता भाजता आणि रवा भाजता भाजता हाताचा तुकडा पडतो की काय असं वाटतं. मला तर नेहमी तसंच होतं पहा. म्हणून मी शक्यतो लाडू बनवायचेच बंद केले होते. पण मला ही पद्धत अचानक आठवली आणि मग मी या पद्धतीने लाडू बनवायला सुरुवात केली. तर इतके सोपे आहेत ना हे लाडू बनवायला, असं वाटतही नाही की आपण हे लाडू बनवलेत आणि खायलाही खूपच टेस्टी लागतात. पहा एकदा नक्की ट्राय करून पहा. मी खात्री देते तुम्ही जर या पद्धतीने लाडू बनवले ना तर नेहमी याच पद्धतीने रवा बेसन लाडू बनवून खाल आणि घरातील सर्वांना हे लाडू खूप आवडतील. तर पहा
ही सुद्धा पोळी आपली भाजून झाली आणि राहिलेली पोळी याच पद्धतीने भाजून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता 3ही पोळ्या मी खमंग खरपूस भाजून घेतल्यात. पोळ्या भाजून घेतल्यानंतर त्या आपल्याला थंड करून घ्यायच्या आहेत आणि मग त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता पोळ्या अगदी खमंग खरपूस भाजून घेतलेल्या आहेत म्हणून त्या सहज तुटत आहेत. जर ही पोळी कच्ची राहिली ना तर ती चिकट होते पहा आणि चिकट जर पोळी राहिली ना त्याचे लाडूसुद्धा खराब होतात. त्यासाठी अशा प्रकारे तुम्हाला अगदी परफेक्टच पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत. मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला अशा खमंग पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकता 3ही पोळ्याचे मी तुकडे करून घेतलेत. आता हे तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे. हे तुकडे आपल्याला थोडे थोडे करूनच मिक्सरच्या भांड्यात घालून याला दळून घ्यायचे. एकदम जास्त तुम्ही जर तुकडे यामध्ये टाकले ना तर ते लवकर बारीक होणार नाहीत. त्यामध्ये थोडेसे पोळीचे तुकडेसुद्धा राहू शकतात. तर तुम्ही पाहू शकता खूप मस्त याला टेक्स्चर आलं आहे. छान रावळ असं आपलं हे तुकड्याचं मिश्रण तयार झालेलं आहे. परफेक्ट असं हे टेक्स्चर आलेलं आहे पाहू शकता. आता अशाच प्रकारे राहिलेले सर्व तुकडे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. इथे मी संपूर्ण तुकडे छान बारीक करून घेतलेत आणि इथे मस्त आपलं रवाळ असं लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता या मिश्रणासाठी आपल्याला चाचणी देखील करून घ्यायची आहे. तर लगेच आपण आता पुढची कृती पाहूयात. पण त्या अगोदर आपण ना थोडासा सुकामेवा फ्राय करून घेऊयात. त्यासाठी मी गॅसवरती ना छोटा तडका पॅन ठेवला आहे आणि यामध्ये 1 चमचा तूप घातले. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे काजू आणि बदामचे काप घालून याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे म्हणजे ते छान खरपूस परतून होतात. आता हे परतून झाले की लगेच यामध्ये आपल्याला 1 चमचा मनुके घालायचे आहेत आणि 1 चमचा टरबूजाच्या बिया घालायच्या आहेत. आता आणखी थोड्या वेळ आपल्याला परतून घ्यायचे आहे म्हणजे जोपर्यंत मनुके फुलत नाहीत ना तोपर्यंत याला आपल्याला परतत राहायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मनुके अगदी छान फुलून आलेत आणि आपलं टरबूजाचं बी आहे ना ते सुद्धा चटकायला लागले. तेव्हा समजायचा सुकामेवा छान फ्राय झाला आहे. लगेच गॅस बंद करायचा आणि हा सुकामेवा आपल्या या पिठाच्या मिश्रणामध्ये घालायचा किंवा लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे. आता लगेच आपण चाचणी बनवून घेऊया. त्यासाठी आपल्याला एका पातेल्यामध्ये ना 1 वाटी साखर घालायची आहे. ज्या वाटीने आपण रवा बेसन मोजले ना त्याच वाटीने इथे आपल्याला साखर देखील मोजून घ्यायची आहे. आता आपल्याला यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. आता गॅस चालू करून सुरुवातीला फ्लेम आपल्याला फुल ठेवायची आणि फुल गॅसवरती ना असं पाण्याला सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून आपली साखर खाली लागणार नाही आणि या पाण्यामध्ये साखर लवकर विरघळेल. अगदी 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता पाण्यातली साखर ना पूर्ण विरघळलेली आहे. आता साखर विरघळल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम गॅसवरती हा पाक किंवा चाचणी आपल्याला आणखी 4 ते 5 मिनिटे शिजवून घ्यायची आहे किंवा आपल्याला याचा एकतार होत नाही ना तोपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे आणि याला सतत हलवायचं आहे. म्हणजे मग आपल्या लक्षात येईल की पाक छान घट्टसर झाला आहे आणि एकतार आला की नाही लगेच चेक करता येईल. तर तुम्ही पाहू शकता थोड्या वेळानंतर पाक छान घट्ट झाला आहे. आता चमच्यामध्ये थोडासा पाक घ्यायचा, थोडंसं थांबायचं नाही तर पाक गरम असला ना की आपले बोट भाजू शकतात. आता तुम्ही पाहू शकता याची छान अशी तार तयार होते पहा. अशी तार तयार झाली की समजायचं परफेक्ट इथे आपला पाक तयार झाला किंवा चाचणी तयार झाली आहे. यापेक्षा कडक आपल्याला तार होऊ द्यायची नाही. यापेक्षा जर चाचणी किंवा पाक कडक झाला ना तर लाडूसुद्धा तुमचे कडक होतील, तुम्हाला वळता येणार नाहीत आणि खाता तर त्याहून येणार नाहीत. आणि यापेक्षा जर कच्चा पाक राहिला ना तर लाडूचं मिश्रण तुम्हाला अजिबात वळता येणार नाही म्हणजे त्याचे लाडू वळता येणार नाहीत आणि मग त्याला लवकर बुरशीसुद्धा येण्याची शक्यता असते. म्हणून असं परफेक्ट मिश्रण तयार झालं की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तयार चाचणी आपल्याला या लाडूच्या मिश्रणामध्ये टाकून घ्यायची आहे. इथे मी एकदमच या मिश्रणामध्ये संपूर्ण चाचणी घातलेली आहे कारण मला या लाडूचा अंदाज आहे एवढी चाचणी याला परफेक्ट लागतेच. म्हणून तुम्ही पहिल्यांदाच लाडू करणार असाल तर थोडी थोडी करून यामध्ये चाचणी मिक्स करा आणि नंतर लाडू वळा. आता फ्लेवरसाठी यामध्ये मी 4 विलायची कुटून घातली आहे. आता या मिश्रणाला आपण चमच्याच्या साहाय्याने छान मिक्स करून घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता लगेच हे मिश्रण दाटसर व्हायला लागले. पण याचे जेवढा उशिरा लाडू वळायला येतील ना तेवढे लाडू छान मऊ पेढ्यासारखे होतात. जर चाचणी कडक झाली तर लगेच तुम्हाला लाडू वळता येतात आणि थोडीशी जर सॉफ्ट झाली ना तर लाडू वळण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो. इथे तुम्ही पाहू शकता या मिश्रणामध्ये पाक आपला छान मिक्स झाला आहे आणि दाटसर आपलं मिश्रण तयार झाले. पण या मिश्रणाचे आपल्याला लगेच लाडू वळता येणार नाहीत कारण हे आणखीसुद्धा थोडंसं सैल आहे आणि गरमच आहे. आपल्याला याला आता असं साईडला ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत आपल्याला लाडू वळता येत नाहीत तोपर्यंत. हे लाडूचं मिश्रण मी अर्धा तास साईडला ठेवलं होतं आणि तुम्ही पाहू शकता मस्त मोकळं आणि एकदम घट्टसर आता हे मिश्रण तयार झाले. आता या मिश्रणाचे आपल्याला परफेक्ट असे लाडू वळता येणार आहेत. तर आपल्याला आता जेवढा लाडू हवा आहे ना तेवढं मिश्रण घेऊन अशा प्रकारे लाडू वळवून घ्यायचं आहे. हे मिश्रण थंड होण्यासाठी तुम्ही फॅनखालीसुद्धा ठेवू शकता. मी असंच साईडला ठेवलं होतं. आपल्याला पाक अगदी परफेक्ट करून घ्यायचा आहे म्हणजे लाडू आपले परफेक्ट होतात पहा. खूप जास्त घट्टही नको आणि खूप जास्त सैलही नको. तर हे मिश्रण घट्ट होण्यासाठी मला इथे अर्धा तास लागला आहे. तुम्हाला यापेक्षा कमीही लागू शकतो किंवा यापेक्षा जास्तही वेळ लागू शकतो कारण तुम्ही
पाक आहे ना किती दाटसर करता आणि किती सैल करता त्यावरती डिपेंड राहील. आता लाडू तयार झाला आहे, साईडला ठेवते आणि आणखी एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते. आज मी हे लाडू बनवताना 1 वाटी रवा आणि 1 वाटी बेसन पीठ घेतले आणि त्यासाठी 1 वाटी साखर वापरली आहे. हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पण तुम्हाला जर साखर यापेक्षा थोडी जास्त आवडत असेल ना, तर तुम्ही आणखी थोडीशी साखर यामध्ये ॲड करू शकता. तर पाहू शकता हा देखील आपला लाडू मस्त तयार झाला, गोल गरगरीत. साईडला ठेवते. तर आज आपण रवा बेसन न भाजता कमीत कमी तुपाचा वापर करून आणि अजिबात हाताला न दुखवता इतके सुपर टेस्टी लाडू बनवलेले आहेत. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना, कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आवडल्यास रेसिपीला लाईक शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहता हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगत जा, म्हणजे मला कळेल की ही रेसिपी कुठपर्यंत पोहोचली आहे. तर हा देखील आपला लाडू तयार झाला आहे. आता राहिलेले लाडू मी अशाच प्रकारे बनवून घेते. तर इथे तुम्ही पाहू शकता संपूर्ण लाडू मी बनवून घेतलेत आणि खूपच सुंदर इथे आपले रवा बेसनाचे लाडू तयार झालेले आहेत. मस्त गोल गरगरीत दाणेदार आणि पेढ्यापेक्षाही मऊ. जगातील सर्वात सोप्या पद्धतीने आपण आज हे लाडू बनवले. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. पहिल्यांदा जरी तुम्ही रवा बेसनाचे लाडू करण्याचा विचार करत असाल ना, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर ट्राय करा. आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर लवकरच भेटू आणखी एका अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.